नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी बँक निफ्टी ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बघू शकता निफ्टी फिफ्टी हा एक साईडवेजमध्येच गेला आहे. काही आज जास्त काही मुवमेंट झालेली नाही. आज ही रेंजच्या खाली पुढे निफ्टी मुवमेंट झालेली नाही. नुसतं साईडवेज खेळत होता दिवसभर आज. त्याच्यामुळे उद्या आपल्याला एक डाऊन साईडला मूव्ह मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. याचं रिझन आहे की मार्केट खाली आलं, लोवर लो बनवत इथं साईडवेज झाला थोडा वेळ. आता एक मेजर सपोर्ट म्हणून काम करतोय, पण मार्केट इथं एक वेळा 2 वेळा इथं सपोर्ट घेतलेला आहे. याचा अर्थ की सपोर्ट इथं वीक झालेला आहे. तर उद्या आपला निफ्टी ही लेवल ब्रेक करेल, 23,800च्या खाली जर जाईल तर आपल्याला एक चांगला मूव भेटू शकतो. कारण की इथं खाली गॅप पेंडिंग आहे. हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट खाली येऊ शकतं 23,650च्या लेवलला. हा एवढा गॅप आपल्याकडं उद्या फिल होऊ शकतो. गॅप आपल्यासाठी गॅप फिल होण्यासाठी ही लेवल ब्रेक होणं खूप इम्पॉर्टंट आहे. 23,820 किंवा 800 धरलं तरी चालेल. 23,820च्या आसपास ही लेवल ब्रेक झाली तर डायरेक्ट आपल्याला 23,650ची लेवल भेटू शकते. वन साइड मुवमेंट येऊ शकतो. कारण की मार्केट आजच्या दिवस कंटिन्यू साईडवेज गेलेला आहे. आज मार्केट कंटिन्यू साईडवेज होतं, पुढे मुवमेंट नाही. त्यामुळे जर उद्या ही लेवल ब्रेक झाली, 23,830ची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला डायरेक्ट एक डाऊन साईड भेटू शकतं 23,650 जवळ. 23,650 काय भेटू शकतं? कारण आपल्याला 23,650ची लेवल भेटू शकते, कारण की इथं गॅप पेंडिंग आहे. हा गॅप फिल झालेला नाही. इथपर्यंत मार्केट येऊ शकतो 23,650 पर्यंत. एवढे आपल्याला 150 पॉईंट उद्या चांगले कॅप्चर करू शकतो आपण. उद्या चान्स आहे की मार्केट एक डाऊन साईडला चांगली मूव्ह सिंगल रॅली देईल. राहीन आपला उद्यासाठी निफ्टी फिफ्टीचा ॲनालिसिस. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.